आता काल बाजार झाला ना, आंबे आले म्हटल्यावर आमरस झाल्याशिवाय राहतोय भाई. घरात नुसते मागे लागलेत की बाबा आमरस कर आमरस कर. तसं गावाला माझं लेटच झालं बरं का. गावाला आमरस भरपूर खाल्लं आहे, पण इथं मुंबईला आल्यावर घरी केले नव्हते. आता आमरस करण्याच्या पद्धती बऱ्याच आहेत बरं का. पण ही पद्धत माझ्या आईची आणि आम्हाला पहिल्यापासून ह्याच पद्धतीने मला रस आवडतो. आणि विशेष म्हणजे मनस्वीला अशा हाताने केलेल्या पद्धतीने रस आवडतो. मस्तपैकी आंब्याच्या साली काढायच्या, छानपैकी त्यातला गर काढून घ्यायचा हाताने मस्त दाबून वगैरे. आणि इथे काय आपल्या साली आहे, सालीचं आटून आपल्या बिंदास खायच्या बरं का, लाजायचं नाही अजिबात. आमच्या लहानपणी तर साली खाण्यासाठी भांडण व्हायची बरं का. आणि त्या सालीसुद्धा धुवून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मस्तपैकी प्युअर एकदम चांगला रस इथे तयार होतो बरं का. आमरस, साखर, वेलची पूडसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आता मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर तुम्ही वाटू शकता, पण मनस्वीला अशा पद्धतीने आवडतं म्हणून मी केलं आहे. आणि रसासोबत आमरससोबत मस्त तूप लावलेली चपाती किंवा पुरी असलं तर एकच नंबर बरं का. पण मी इथे चपात्या केल्यात. आणि आमरसचा सीझन संपायच्या आत तुम्ही केलं नसेल तर खाऊन घ्या, खाल्लंच असेल तुम्ही. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा बरं का चॅनलला पटापट.